आज आपण जातोय आडिवरे इथल्या महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या मंदिरात. त्याआधी गावी आलोय आणि कटवडा आणि झुणका भाकर नाही झाली असं कसं होणार. त्यामुळे सकाळी मस्त नाश्ता केल्यावर आता आम्ही पोचलोय या मंदिरामध्ये. अतिशय पुरातन आणि सुंदर असं हे मंदिर आहे. आतील आराखडा आणि त्याचप्रमाणे गाभारा खूप सुंदर आहे. जुन्या विहिरी, वटवृक्ष, त्याचप्रमाणे तुळसही खूप जुनी आणि खूप सुंदर आहे. गाभाऱ्यात पाहायला मिळालं ते म्हणजे पुरातन स्वयंपाकघर, त्याचप्रमाणे वीणा आणि कोरीव काम हे खूप पाहण्यासारखं होतं. या मंदिराच्या बाजूलाच होतं नगरेश्वर मंदिर. इथे पुरातन वारुळही आहे जे स्वयंभू आहे. शंकराची पिंडी देखील आहे आणि ते पाहून झाल्यानंतर आता इथे होतं पावनाई देवी आणि रवळनाथाचं मंदिर. इथेही आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण निघालोय एका पाहुण्यांच्या घरी आणि त्यांचं घर आहे 100 वर्ष पुरातन. इतकं सुंदर हे घर आहे त्यांचं आणि मस्त बीचच्या बाजूला, कशेळी बीचच्या बाजूला हे घर त्यांचं स्थित आहे. इथे पोचल्यानंतर आतमध्ये जो मातीचा गारवा आणि थंडावा, त्यामध्ये या छोटूशी खेळून मन खूप प्रसन्न झालं होतं. त्यांना जेवणात थोडी हेल्प केली. जेवून झाल्यावर मस्त त्यांच्या बाजूला असलेल्या नारळाच्या बागेत आम्ही निवांत आराम करून झाल्यानंतर त्यांच्या आजूबाजूच्या पाहुण्यांनाही आम्ही भेट दिली आहे. त्यांची घरही आधुनिक प्लस पुरातन असं कॉम्बिनेशन होतं. झुल्यावर मस्त जेवून झाल्यावर आराम केलाय आणि आत्ता निघालोय आपण आपल्या घरी. बाय.